कसं आहे ना मंडळी, मुलं कोणतीही भाजी आपली खात नसतील तर ती भाजी मुलांना कशी खायला घालायची हे आपल्यासारख्या आयांना चांगलंच माहिती असतं. अशीच गंमत आहे माझ्या घरातली देखील. पालकाची भाजी म्हणलं की माझी मुलगी लगेच नाकं डोळं मुरडते, परंतु ही पालकाची भाजी मी तिला एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे करून खायला घालते की तिला आता पालकाची भाजी तिची फेवरेट भाजी झाली आहे. चला, आज पालकाच्या भाजीचे असे छान खमंग असे मसालेदार पराठे करणार आहे आणि हे पदार्थ खाऊन तुमच्या घरातली मुलं देखील पुन्हा पुन्हा असेच पालकाचे पराठे मागतील. एवढे टेस्टी हे पालकाचे पराठे तयार होतात. रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी पाणी मी गरम करायला ठेवले. मध्ये आपली पालकाची पानं घालून घ्यायची. आता पालकाची पानं घालत असताना जास्त देठाकडचा भाग घ्यायचा नाही, अगदी कमीत कमी देठाकडचा भाग घ्यायचा आणि जास्तीत जास्त पानं घ्यायची. आता हे सगळे पाण्यामध्ये छानपैकी घालायचं आणि एक छान खळखळीत उकळी येऊ द्यायची. एक फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला हा पालक शिजवून घ्यायचा आहे. अगदी खूप जास्त शिजवायची गरज नाही, आणि याची आपण नंतर मिक्सरला छानपैकी सॉफ्ट अशी प्युरी करून घेणार आहोत. चल, पालक छानपैकी इथे शिजला गेला आहे. त्याच पाण्यामध्ये त्याला ठेवते 1-2 मिनटं, म्हणजे तो अजून छान सॉफ्ट होईल. तोपर्यंत इकडे बटाटे हाताने कुस्करून घेते. हे पालकाचे पराठे बनवत असताना आपण बटाट्याचा छान असा मसाला तयार करणार आहोत, ज्यामुळे पालकाच्या पराठ्यांना खूप छान अशी टेस्ट येणार आहे. पडलेले बटाटे हाताने छानपैकी मॅश झाले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. आता लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर घालायची. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. इथे मी साधारण अर्धा चमचा मीठ घातले. आता हा सगळा मसाला छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचा. या मसाल्यामुळे खूप छान अशी चव आपल्या पराठ्यांना येणार आहे. आता तुम्ही या सारणामध्ये पालकाची प्युरी घालून, गव्हाचं पीठ घालून ह्याचा एक डो मळून तुम्ही यापासूनही पराठे तयार करू शकता. परंतु हे स्टफ केलेले पराठे त्यापेक्षा कितीतरी पटीने टेस्टी होतात. त्यामुळे आवर्जून हे स्टफ केलेले पराठे एकदा करून बघा. दोन्ही पद्धतीने करून बघा, परंतु हे स्टफ केलेले मी रेकमेंड करते म्हणून एकदा नक्की करून बघा. अगदी 15 ते 20 मिनिटात तुमचे पालकाचे पराठे तयार होतात. म्हणजे सकाळच्या घाई गडबडीतही तुम्ही हा पदार्थ आरामात करू शकता. चला, आता सगळे पालकाची पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याची छान अशी प्युरी करून घेते. अजिबात हे पाण्याचा थेंबही टाकावा लागला नाही, कारण पालक इतका छानपैकी शिजला होता की त्याची लगेच छान प्युरी झाली. आता घेऊयात आपलं पीठ भिजवायला. ते मी 1.5 ते 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये 1 चमचाभर ओवा छानपैकी हाताने कुस्करून घालायचा. ओव्यामुळे पराठ्याचं जे वरचा लेअर आहे त्याला खूप छान अशी चव येते, त्यामुळे ओवा आवर्जून घाला. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 चमचाभर तेल घालायचं. त्यानंतर घालायची ही आपली पालकाची प्युरी. पालकाची प्युरी घातल्यानंतर छानपैकी हे पीठ आपण एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत घालत आपण याला मिक्स करून घेणार आहोत. साधारण इथे एक जोडी पालकामधला मी अर्धा जोडी पालक पराठ्यांसाठी वापरला होता. या अर्धा जोडी पालकाच्या प्युरीसाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. म्हणजे जेणेकरून तुमचा पालकही जास्त होत नाही आणि किंवा गव्हाचं पीठही जास्त होत नाही, दोन्ही अगदी बॅलन्स होऊन जातं. चला, आता पाणी घालूयात. पाणी घालत असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी प्युरी राहिली आहे, ती अजिबातही वाया जाऊ नये म्हणून अगदी भांड्याला आणि टोपणाला जी काही पालकची प्युरी आहे ती मी पाण्यामध्ये मिक्स करून पिठामध्ये घालून घेतली आहे आणि अगदी छान मऊसूद असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा रंग आला आहे आपल्या पिठाला. अगदी हिरवागार असा रंग आला आहे. मुलं तर बघता क्षणी हा खायला घेतात, एवढा दिसायला हा आकर्षक दिसतो. बऱ्याच वेळेला मुलं चव बघण्या अगोदर त्याचा रंग, आकार बघत असतात पदार्थाचा आणि त्यानंतर तो खात असतात. त्यामुळे असे वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे पदार्थ जर आपण मुलांसाठी बनवले तर तेही खूप आवडीने हा पदार्थ खातात. पीठ छानपैकी इथे भिजलं गेले. हे पीठ आपण फक्त 10 मिनिटासाठी भिजायला ठेवणार आहोत. त्यापेक्षा जास्त वेळ भिजवायचं नाही आहे, नाहीतर हा पालक आपला लगेच काळा पडायला सुरुवात होते. त्यामुळे आपली कणिकही काळी पडू शकते. त्यामुळे फक्त 10 मिनिटं पीठ भिजवून झालेत. 10 मिनिटानंतर लगेच पराठे मी इथे लाटायला घेतलेत. तवा मी इकडे गरम करायला ठेवला आहे. मसाला तयार आहे. आता पराठे लाटायला घेऊयात. पराठा करण्यासाठी सगळ्यात आधी एक छोट्या आकाराचा उंडा काढून घ्यायचा. पराठा तुम्हाला किती मोठा किती लहान लाटायचा आहे त्याच्यावरती हा तुमचा बाहेरच्या पारीचा उंडा ठरेल. आता पारीला अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा. ज्या पद्धतीने आपण पुरण भरतो त्याप्रमाणे हे मसाल्याचं सारण मध्ये भरून घ्यायचं. आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलवरती आपण ही टिफिन सिरीज चालू केली आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगत चला, म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला ही सिरीज कशी वाटते आणि अजून कोणते पदार्थ जर तुम्हाला या टिफिन बॉक्स सिरीजमध्ये बघायचे असतील तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा. शुभज्योत रेसिपीज या चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण टिफिन सिरीजमध्ये खूप छान छान नवनवीन पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.
चला आता उंडा भरून झालाय, दोन्ही बाजूने छानपैकी पीठ लावून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. हा पालक पराठा बनवत असताना 2 महत्त्वाच्या टिप्स आवर्जून लक्षात ठेवा. पालकाच्या पराठ्यामध्ये ज्या वेळेला आपण सारण भरतो पारीमध्ये, त्यावेळेला ते सारण मीडियम भरायचं आहे, खूप जास्त भरायचं नाही. जर तुम्ही नेहमीच्या पराठ्यासारखं खूप जास्त सारण भरचाल तर हा पराठा फुटण्याची शक्यता आहे, कारण पालकामुळे कणिक थोडीशी दाटसर होते आणि पराठा आपल्याला लाटायला थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मीडियम सारण भरून हा पराठा तुम्ही अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे. दुसरी टिप म्हणजे खूप जोर लावून लाटायचं नाही आहे, अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे. त्यामुळे सारण व्यवस्थित भरा आणि पराठा व्यवस्थित लाटा. तुमचा अगदी परफेक्ट असा हा पालक पराठा तयार होणार आहे. आता पराठा भाजत असताना अगदी मीडियम टू लो गॅसवरती हा पराठा भाजायचा आहे. खूप जास्त मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही आहे. जेवढा तुम्ही कमी गॅसवरती हा पराठा भाजाल तेवढा पराठा तुमचा खुसखुशीत असा होणार आहे आणि टिफिनमध्ये तो बराच वेळ खुसखुशीत असा राहतो. मोठ्या गॅसवरती जर तुम्ही भाजला तर लगेच भाजला जातो आणि अगदी मऊसूद असं तो होऊन जातो. त्यामुळे आवर्जून पराठा हा अगदी मीडियम टू लो गॅसवरती भाजा. आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे पराठे छानपैकी लाटून घेते. तुम्ही बघू शकताय अगदी मीडियम सारण भरलं तरीही पराठा थोडंसं चिकटण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे सारण अगदी मापात भरा. चला अशाच पद्धतीने मी सगळे पराठे इथे करून घेते. तुम्ही बघू शकता किती सुंदर पराठा दिसतोय ना. भाजल्यावरती अगदी सुंदर असं त्याला हिरवागार असा रंग आलाय. बघता क्षणी मुलांना खावंसं वाटेल असा हा हिरवागार असा रंग आहे. हा पराठा मी मुलीला दह्यासोबत दिला होता. तिने दही माघारी आणलं परंतु पराठा संपवून आली. असा हा पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा नुसताच खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो. एक पराठा खाण्याच्या ठिकाणी तुम्ही 2 पराठे खाल ह्याची माझी गॅरंटी आहे. त्यामुळे आवर्जून हा पराठा तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, नाश्त्यालाही बनवू शकता. आपल्या टिफिन बॉक्स एपिसोड 2 मधला हा पालक पराठा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत.